सिडको की धोखाधड़ी घरों में रहने वाले या जिन नागरिकों का घर रीडेवलपमेंट प्रक्रिया में है, ऐसे सभी नागरिकों का सिडको ट्रांसफर एनओसी का मुद्दा अब हल हो चुका है। नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर ने बताया कि नवी मुंबई में थाने के सांसद नरेश मस्के के जनता दरबार में सिडको की धोखाधड़ी की इमारतों में रहने वाले नागरिकों ने सिडको ट्रांसफर एनओसी का मुद्दा बड़ी प्रखरता के साथ उठाया था। जनता की इन्हीं समस्याओं को देखते हुए सांसद नरेश मस्के, शिवसेना के उप नेता विजय नाहटा और उन्होंने सिडको से लगातार फॉलोअप किया, बैठकें ली, जिसके बाद जाकर सिडको ने सिडको निर्मित धोखाधड़ी घरों की ट्रांसफर प्रक्रिया की शुरुआत कर दी है। उन्होंने नागरिकों से अपील की है कि वे सिडको स्टेट ऑफिस में जाकर अपनी फाइल सबमिट करें और घर ट्रान्सफर करवाएं। धोकादायक इमारतीमध्ये जे लोक राहत आहेत आणि ज्यांची घरं रिडेव्हलपमेंटला गेलेली आहेत त्या सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छितो की सिडकोने आता घरांचं ट्रान्सफर चालू केलेलं आहे। त्यामुळे आपण प्रत्येक वाशी नोड जिथे नोड ऑफिस असेल, असिस्टंट डिस्ट्रिक्ट ऑफिसर सिडकोचं, तिकडे अर्ज करावा आणि तो अर्ज प्रत्येक अर्ज त्याप्रमाणे जाऊन ते लोक अप्रूव्ह घेऊन घर ट्रान्सफर काय चालू करणार आहेत। कारण नागरिकांना होम लोन, नागरिकांना एज्युकेशन लोन, त्यांच्या मुलाबाळांचे लग्न किंवा ज्याला विकून जायचं आहे त्या गोष्टी त्यांना करता येत नाही। कारण घर आलं तर ट्रान्सफर ही गोष्ट आलीच। तर नरेश मस्के साहेबचा जेव्हा जनता दरबार लागला होता तेव्हा आम्ही इथे जास्तीत जास्त तक्रारी त्या संदर्भात आल्या होत्या। त्याच्यानंतर मस्के साहेब, मी, नाहटा साहेब आम्ही जाऊन सिडकोचा पाठपुरावा केला होता आणि त्या दिवशी तिथे निर्णय झाला होता। आता तो निर्णय अंमलबजावणीला सुरू झालेला असून नागरिकांना मैं आह्वान करतो कि सर्वांनी आपल्या फाइलें सबमिट करें, अपने घर ट्रांसफर करून घ्या। उन्होंने आगे कहा कि इससे पूर्व गए 8 वर्षों से सिडको द्वारा ट्रांसफर एनओसी प्रक्रिया पर रोक लगाई गई थी, जिसके कारण नागरिकों को लोन लेने या घर बेचने में समस्याओं का सामना करना पड़ता था। मगर सिडको के इस निर्णय से नागरिकों को बड़ी दिलासा मिलेगी। आता कसं होतं, ज्यांची घरं तुटली आहेत त्यातली काही धोकादायक आहेत, तुटायच्या मार्गावर आहेत किंवा तुटून बनायच्या मार्गावर आहेत, अशा लोकांना त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नाला किंवा त्यांना एज्युकेशन लोन असेल किंवा त्यांना होम लोन असेल काहीच भेटत नव्हतं, बिकॉज सिडकोने एनओसी स्टॉप केली होती। मग जेव्हा जनता दरबार लागला होता ते नरेश मस्के साहेबांचा फर्स्ट जनता दरबार, त्यामध्ये सर्व नागरिकांनी अर्ज केले होते ह्या संदर्भातच। त्यानंतर नरेश मस्के साहेब, नाहटा साहेब आम्ही गेलो होतो सिडकोला, त्याच दिवशी तिकडे त्याने ऑन द स्पॉट जाहीर केलं होतं। आता तो निर्णय स्टेट ऑफिस पर्यंत आलेला आहे, तर नागरिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि शिवसेना नेहमी नागरिकांच्या पाठीशी आहे, लक्षात ठेवावे। नवी मुंबईसाठी नरेश मस्के साहेब, नाहटा साहेब, मी असो, आम्ही लोक नागरिकांच्या संदर्भात जे काही कामं असेल, जी काही कामं आहेत हे सर्व एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि डायरेक्ट याचा लाभ कसा नागरिकांना पोहोचेल ह्या गोष्टीवर त्यांची जास्ती भर असतो आणि ह्या गोष्टीचा त्यांनी लाभ घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।